Hello everyone. Now today we are going to start actually the syllabus of the second chapter, Thyristor family devices. Okay. So in that context we will also take a single lap into the unit number first, power electronic devices. The content of the today's session is first application of power electronic devices, then second one is power semiconductor devices, third one need of power semiconductor devices, fourth requirement of power devices, fifth thyristor family, sixth application of thyristor, and last one is silicon controlled rectifier. ओके, म्हणजेच पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टमध्ये आपण ॲक्च्युली थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेस हा जो सेकंड चॅप्टर आहे तो पहिल्यांदा स्टार्ट करणार आहोत, कारण तो समजला की आपल्याला बाकी पूर्ण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स समजायला पूर्णपणे सोपं जाईल ह्या हेतूनं. आणि फर्स्ट युनिट आहे ते आपण त्यानंतर घेणार आहोत. फर्स्ट युनिटमध्ये त्यानंतर पॉवर ट्रान्झिस्टर असतील किंवा IGBT असेल किंवा SCET आहे, सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर, किंवा IGBT म्हणजे इन्सुलेटर गेट बायपोलर ट्रान्झिस्टर असेल, हे बघणार आहोत. मग पहिला जो पॉईंट येतो पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस हा पहिल्या चॅप्टरमधला, की पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसबद्दल थोडीशी माहिती ती आपण ह्या लेक्चरमध्ये घेणारच आहोत. ओके. आणि मग ॲक्च्युली आपण एस सी आर इज नथिंग बट द मेंबर ऑफ अ थायरिस्टर फॅमिली हा स्टार्ट करणार आहोत, कारण याचं एकदा का आपल्याला कॅरेक्टरिस्टिक, याचं वर्किंग जर समजलं तर आपल्याला पूर्ण फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स समजायला पूर्ण सोपं जाईल. कारण सिमिलर वर्किंग of all other thyristor family devices is like SCR. Okay, means SCR's working, its VI characteristic, its advantages and its disadvantages, its applications are all similar to all other devices. Those are included in the fundamental of power electronic devices course. Okay, so looking to the first point. First point is application of power इलेक्ट्रॉनिक्स. आता पहिल्यांदाच पॉईंट येतो की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असंच आपल्या या कोर्सला किंवा या सब्जेक्टला नाव का ठेवलेलं आहे. तर पॉवर म्हणजे काय, तर पॉवर इज नथिंग बट द मल्टिप्लिकेशन ऑफ व्होल्टेज इन टू द करंट. ओके. सो इन सम ऑफ द ॲप्लिकेशन्स वी नीड मॅक्झिमम पॉवर. सो मॅक्झिमम पॉवर इज नथिंग बट द मॅक्झिमम व्होल्टेज and maximum current. So multiply maximum voltage as well as maximum current, you will get maximum power. मग काही ॲप्लिकेशन्स असे आहेत आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे मॅक्झिमम पॉवरवरती रन होतात. मग मॅक्झिमम पॉवरवरती रन होणारे असे ॲप्लिकेशन कुठले आहेत, तर ते म्हणजे हीट कंट्रोल, त्यानंतर एअरक्राफ्टमध्ये पॉवर सप्लाय जो द्यायचा असतो तो, त्यानंतर क्रेन्समध्ये असेल, इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, त्यानंतर मोटर कंट्रोल असेल, हाय व्होल्टेज DC सिस्टीम असेल, त्यानंतर लाईट डिमर्स असतील, फ्लॅशर्स असतील, वॉशिंग मशीन आहेत, ड्रायर्स आहेत, त्यानंतर फर्नेस ग्राइंडर आहेत, एअर कंडिशनर आहेत, फ्रीज आहेत. हे सगळे जे आहेत ते कशावरती रन होतात, तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवरती. मग ॲक्च्युली पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवरती म्हणजेच मॅक्झिमम दोज इन्स्ट्रुमेंट विच रिक्वायर मॅक्झिमम पॉवर, देन इट इज कॉल्ड ॲज अ पॉवर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट. हे सगळे जे आहेत ते पॉवर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहेत. म्हणजेच यांना मॅक्झिमम पॉवर द्यावी लागेल. आता ही मॅक्झिमम पॉवर जनरेट कोण करणार आहे, तर पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस आहेत ते जनरेट करणार आहेत मॅक्झिमम पॉवर. मग मॅक्झिमम पॉवर आपण जी जनरेट करणार आहोत ही सेमीकंडक्टर डिव्हाइसपासून तयार करणार आहोत. ॲक्च्युली आपल्याला 3 टाईप येतात याच्यामध्ये. एक म्हणजे कंडक्टर, दुसरा म्हणजे सेमीकंडक्टर, तिसरा म्हणजे इन्सुलेटर. कंडक्टर आर दोज in which current flows easily. ओके, ज्याच्यातून करंट हा इझिली फ्लो होतो. फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ करंट. ओके, ज्याच्यातून करंट इझिली पास होणार आहे त्याला म्हणायचं कंडक्टर. मग त्याच्यामध्ये आयर्न असेल किंवा वॉटर असेल. त्यानंतर सेकंड आहे ते इन्सुलेटर म्हणजेच इन विच करंट डू नॉट पास, ज्याच्यातून करंट पास होत नाही
त्यांना म्हणायचं काय की इन्सुलेटर. आता हे इन्सुलेटर जे आहेत ते कोण येतात तर प्लास्टिक, रबर, ग्लास हे जे आहेत ते इन्सुलेटर. आणखी त्यानंतर राहिला मग सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर हॅविंग द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर ॲज वेल ॲज अ इन्सुलेटर. म्हणजेच सेमीकंडक्टर म्हणजे मध्ये कंडक्टर आणि इन्सुलेटर या दोन्हींची देखील प्रॉपर्टी असते. म्हणजे हा दोन्हींचा सुवर्णमध्ये साधतो आणि त्यानुसार त्याचं वर्किंग असतं. मग कधी कधी तो कंडक्टर म्हणून ॲक्ट होतो आणि कधी कधी तो इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होतो. मग ते डिसाईड कोण करतं? विच फॅक्टर डिसाइड्स आयदर सेमीकंडक्टर ॲक्ट ॲज अ कंडक्टर ऑर आयदर सेमीकंडक्टर ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर? देन द फॅक्टर इज नथिंग बट द टेम्परेचर. टेम्परेचर डिसाईड करतं की ते सेमीकंडक्टर काय म्हणून ॲक्ट होणार आहे. मग सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल कुठले आले? सिलिकॉन आणि जर्मेनियम. सिलिकॉन आणि जर्मेनियमचं जर आपण आउटरमोस्ट शेल बघितलं, आउटरमोस्ट ऑर्बिट, तर याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जर आपल्याला ते ऑर्बिट स्टेबल करायचं असेल तर किती इलेक्ट्रॉन्स लागतात? 8 इलेक्ट्रॉन्स. हे जे 8 इलेक्ट्रॉन्सचं जे ऑक्टेट पूर्ण असेल तर तो काय कुठल्याही भागीदारीमध्ये भाग घेत नाही. जर ते ऑक्टेट पूर्ण नसेल म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्सला ऑक्टेट म्हणायचं. जर हे 8 इलेक्ट्रॉन पूर्ण नसेल तर त्याला म्हणायचं अनस्टेबल. तो इलेमेंट असेल तो अनस्टेबल. आणि सेमीकंडक्टरमध्ये बरोबर त्या 8च्या निम्मे, निम्मे म्हणजे किती? 4 इलेक्ट्रॉन. हे 4 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असतात. मग असे सेमीकंडक्टरमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळं त्याचे टाईप्स येतात सिलिकॉन आणि जर्मेनियम, ज्यांच्या आउटरमोस्ट शेलला किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच ज्या वेळेला या सेमीकंडक्टरना मी टेम्परेचर देतो त्यावेळेला त्याच्यातील इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात, होल्स जनरेट होतात. त्यामुळं त्याच्यातून करंट फ्लो व्हायला चालू होतो. त्यामुळं टेम्परेचर दिलं की तो काय काय करतो? कंडक्टर म्हणून ॲक्ट करतो. जर ते टेम्परेचर आहे ते मिनिमाइज केलं म्हणजे त्याला पूर्णपणे गोठवला, कुणाला? सेमीकंडक्टरला. टेम्परेचर मी नाही दिलं, पूर्णपणे ते कमी कमी करत आणलं, तर काय होईल? तर तो इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होईल. कारण का? त्याच्यातील ज्या आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स होते ते मी कमी कमी करत घेतले. त्यामुळं तो काय झाला? इन्सुलेटर म्हणून ॲक्ट झाला. त्यानं कुठल्याही फ्लोमध्ये भाग घेतला नाही. सेमीकंडक्टर्स आर नथिंग बट दोज विच हॅविंग द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर ॲज वेल ॲज अ इन्सुलेटर. मग हे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस असतात जे जनरेट करतात काय? मॅक्झिमम पॉवर. मग ॲक्च्युली आपण गेल्या वर्षी एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये बघितलेलं आहे की पी टाईप सेमीकंडक्टर काय आहे, एन टाईप सेमीकंडक्टर काय आहे. तर पी टाईप सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टर, ज्याच्यामध्ये होल्स तयार होतात. आणि एन टाईप सेमीकंडक्टर म्हणजे काय? निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात. आणि हे पी आणि एन जर एकत्र आणले तर काय तयार होतोय? पी एन जंक्शन डायोड. डायोड म्हणजेच काय? ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स असतात, एक ॲनोड नावाचा, दुसरा कॅथोड नावाचा, आणि ज्याच्यातून करंट फ्लो होतो त्याला म्हणायचं डायोड. एकाच डायरेक्शननं करंट फ्लो ज्याच्यामध्ये होतो असा 2 इलेक्ट्रोड असलेला डिव्हाइस म्हणजेच पी एन जंक्शन डायोड. समजलं? मग याच्यामध्ये आपण परत बघितलेलं होतं की इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे ते ज्यांच्यामध्ये ते प्युअर असतात, म्हणजे ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटला 4च इलेक्ट्रॉन असतात. बाकी म्हणजे त्यामध्ये येतात ते सिलिकॉन ॲज वेल ॲज अ जर्मेनियम, because these are nothing but the pure form of the semiconductor. Okay, an extrinsic semiconductor are those in which impurity is added in it. त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऑलरेडी ॲड केलेली असते. इम्प्युरिटी म्हणजेच काय? त्याला एकतर इलेक्ट्रॉन्स दिले किंवा एकतर त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स काढून घेतले. मग त्याच्यामध्ये टाईप्स कुठले येतात? तर पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर. म्हणजेच सेमीकंडक्टरचे 2 टाईप, इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक. इंट्रेन्सिक म्हणजे प्युअर फॉर्म, एक्सट्रेन्सिक म्हणजे इम्प्युअर फॉर्म. ओके, इंट्रेन्सिकचे जे टाईप्स येतात ते सिलिकॉन आणि जर्मेनियम. एक्सट्रेन्सिकचे टाईप येतात ते पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर. ओके, मग पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस कुठले कुठले आहेत? तर ते दीज आर क्लासिफाईड इन टू द सेव्हरल टाईप्स. त्यामध्ये आहेत ते पॉवर डायोड्स आहेत, थायरिस्टर, पॉवर ट्रान्झिस्टर, पॉवर मॉसफेट. मॉसफेट इज नथिंग बट
metal oxide semiconductor field effect transistor. Then IGBT, insulated gate bipolar transistor, and then SET, सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. पण ॲक्च्युली आपल्याला जे काही शिकायचं आहे ते कुणाबद्दल शिकायचं आहे? थायरिस्टरबद्दल. मग या थायरिस्टर ही एक फॅमिलीचं नाव आहे. म्हणजे थायरिस्टर इज नॉट अ डिव्हाइस, इट इज ॲक्च्युअली अ फॅमिली. मग त्याचे फॅमिली मेंबर्स कोण कोण येतात? तर SCR, सिलिकॉन कंट्रोल्ड रेजिस्टर, GTO, गेट टर्न ऑफ रेजिस्टर. त्यानंतर हे बाकीचे जे दिलेले आहेत ते LASCR, ट्रायॅक, डायॅक एक्सेट्रा. ओके. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय? तर नीड ऑफ हाय पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस यांची गरज का भासली? तर आपण ऑलरेडी याच्यामध्ये डिस्कस केलं आहे की आपल्याला यांची गरज का भासली. कारण आपण जे सगळे हे बघितले ॲप्लिकेशन्स, हे ॲप्लिकेशन्स रन कशावरनं होणार आहेत? म्हणजे वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, किंवा त्यानंतर ड्रायर्स असतील, त्यानंतर एअरक्राफ्टमध्ये पॉवर सप्लाय असेल, क्रेन्स असतील, ह्याच्यामध्ये दिलेला सप्लाय असेल. हे सगळं आपल्याला कधी पॉसिबल होणार आहे हे ॲप्लिकेशन रन करणं? जर त्याला आपण मॅक्झिमम पॉवर दिली तर. मग मॅक्झिमम पॉवर तयार करणार कोण? तर पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस. कारण का? पॉवर इज नथिंग बट व्होल्टेज इंटू करंट. मॅक्झिमम व्होल्टेज इंटू मॅक्झिमम करंट इज इक्वल टू मॅक्झिमम पॉवर. म्हणून आपल्याला पॉवर सेमीकंडक्टरची डिव्हाइसची गरज आहे. कारण का? तर आपल्याला ॲक्च्युली आपण याच्यापासून काय करणार? तर फॉर ऑल द ॲप्लिकेशन्स मेन्शन्ड अबोव we need to use the devices which can handle large power current as well as a large voltage. Okay, for almost all these high power application we have to use these devices as a switches that needs the devices should be either on or off. Therefore we need power semiconductor devices which can be operated as a switches. म्हणजेच पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आपण यूज करायचे जेणेकरून हे ॲप्लिकेशन आपल्याला रन करता येतील, मॅक्झिमम पॉवर जनरेट करता येईल आणि हे ऑन आणि ऑफ करता येईल आपल्याला. म्हणजे ते पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसपासून मॅक्झिमम पॉवर तयार करायची आणि ही मॅक्झिमम पॉवर तयार केलेली कुणाला द्यायची? हे ॲप्लिकेशन रन करण्यासाठी द्यायची. आणि ते ॲप्लिकेशन रन करताना आपण ते काय यूज करायचे? स्विच म्हणून. म्हणजे ऑन एकदा करायचे, एकदा ऑफ करायचे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो रिक्वायरमेंट ऑफ पॉवर डिव्हायसेस. आता हे पॉवर डिव्हायसेस सेमीकंडक्टर डिव्हाइस आपण घेणार आहे, मग हे कसे असले पाहिजेत? तर साहजिकच यांना हँडल करता आलं पाहिजे. काय हँडल करता आलं पाहिजे? लार्ज करंट हँडल करता आलं पाहिजे, लार्ज व्होल्टेज हँडल करता आलं पाहिजे. लार्ज करंट आणि लार्ज व्होल्टेज जर हँडल केला, ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय तयार होईल? लार्ज पॉवर. ती लार्ज पॉवर हँडल करता आली पाहिजे. त्यानंतर ते हाय व्होल्टेजमध्ये ब्रेकअप नाही झाली पाहिजेत, अशा कंडिशनला ते रन झाले पाहिजेत. ओके. आणि त्याचा रेझिस्टन्स आहे तो कसा असला पाहिजे? कमी असला पाहिजे. रेझिस्टन्स. करंट म्हणजे काय? तर फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके, विच इज कॉल्ड ॲज अ करंट. व्होल्टेज इज नथिंग बट द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स. दोन पॉईंटमधला असलेला पोटेन्शियल डिफरन्स त्याला म्हणायचं व्होल्टेज. मग रेझिस्टन्स म्हणजे काय? अपोज टू द फ्लो ऑफ करंट. करंटला अपोज किती आहे त्याला म्हणायचं रेझिस्टन्स. हा अपोज कमी असेल तर करंट जास्त असणार, अपोज जास्त असेल तर करंट कमी असणार. म्हणजेच रेझिस्टन्स अँड करंट इज एक्झॅक्टली अपोजिट ऑर व्हाईस वर्सा टू इच अदर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. व्हेन करंट इज लार्ज रेझिस्टन्स इज स्मॉल, व्हेन करंट इज स्मॉल रेझिस्टन्स इज लार्ज. म्हणजे साहजिकच तो रेझिस्टन्स कसा असला पाहिजे? कमी असला पाहिजे. ओके. त्यामुळे आणखी हे पॉवर डिव्हाइसेस कसे असले पाहिजेत? कॉस्टिंग त्याचं लो असलं पाहिजे, म्हणजे ते स्वस्तात अवेलेबल झाले पाहिजेत. नेक्स्ट आहे ती आता ॲक्च्युली आपण थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेसमध्ये एंटर करतोय. थायरिस्टर फॅमिली. थायरिस्टर फॅमिली म्हणजेच काय? थायरिस्टर हे कुठल्याही डिव्हाइसचं नाव नसून हे सगळ्या डिव्हाइससाठी एक वापरलेलं एक नाव आहे. मग हे सगळे डिव्हाइसेस म्हणजे कुठले? थायरिस्टर फॅमिली. थायरिस्टर इज डिवायडेड इंटू द टू पार्ट्स. वन इज पॉवर कंट्रोल थायरिस्टर अँड सेकंड इज ट्रिगरिंग डिव्हाइसेस. थायरिस्टर जो आहे तो दोन भागामध्ये विभागले गेलेला आहे. पहिला आहे तो पॉवर कंट्रोल थायरिस्टर आणि दुसरा आहे तो ट्रिगरिंग डिव्हाइसेस. तर ट्रिगरिंग म्हणजे काय? टू टर्न ऑन, टू टर्न ऑन द SCR, टू टर्न ऑन द थायरिस्टर.
थायरिस्टरना चालू करण्यासाठी जे डिव्हाइस वापरले जातात त्यांना म्हणायचं ट्रिगरिंग डिव्हाइसेस. ओके, म्हणजे थायरिस्टर फॅमिलीमध्ये 2 कन्सेप्ट येतात, एक म्हणजे ट्रिगरिंग, दुसरी म्हणजे कॉम्युटेशन. मग ट्रिगरिंग म्हणजे काय, तर ट्रिगरिंग म्हणजे चालू करणे आणि कॉम्युटेशन म्हणजे काय, तर कॉम्युटेशन म्हणजे बंद करणे. टू टर्न ऑफ द SCR, टू टर्न ऑफ द थायरिस्टर. आता मी ज्या वेळेला SCR म्हणेल त्यावेळी तुम्ही समजून घ्या की ते मी थायरिस्टरसाठी शब्द वापरलेला आहे. ज्यावेळेला मी थायरिस्टर म्हणेन त्यावेळी तुम्ही समजून जावा की SCR साठी मी तो शब्द वापरलेला आहे, कारण थायरिस्टर इज नथिंग बट SCR इज नथिंग बट अ थायरिस्टर. ओके, सो टू टर्न ऑन द थायरिस्टर or SCR is called as a triggering methods. To turn off the SCR or thyristor is called as a commutation. मग ट्रिगरिंग डिव्हाइसेस कुठले कुठले आहेत, UJT, डायाक, SBS, SVS ही जी आहेत ती ट्रिगरिंग डिव्हाइस, म्हणजे ही चालू करण्यासाठी फक्त वापरलेले आहेत. ही ॲक्च्युली पॉवर जनरेट करत नाहीत. मग ॲक्च्युली पॉवर जनरेट करणारे डिव्हाइस कुठले कुठले आहेत, तर त्यामध्ये पण प्रकार 2 पडले आहेत. एक आहे ते युनिडायरेक्शनल आहेत, दुसरी आहेत ती बायडायरेक्शनल आहेत. युनिडायरेक्शनल आणि बायडायरेक्शनल अशी नावं त्यांना का दिलेली आहेत, तर युनिडायरेक्शनल इन विच करंट इज फ्लो इन ओनली अ सिंगल डायरेक्शन and bidirectional are the device in which current is flow in the two directions. म्हणजे ज्याच्यामध्ये करंट हा एकाच दिशेने फक्त वाहणार आहे त्याला म्हणायचं युनिडायरेक्शनल पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. दुसरं बायडायरेक्शनल ज्याच्यामध्ये करंट दोन्ही बाजूंनी फ्लो होणार आहे. मग युनिडायरेक्शनमध्ये कोण कोण येतं, तर SCR येतं, LASCR येतं, SCS येतं, LASCS येतं, SVS येतं. ॲक्च्युली हा पॉईंट जसे येत जातील तसे मी त्यांचे लाँग फॉर्म आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक, त्याची ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगत जाईन. ओके, आत्ता तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की SCR आणि थायरिस्टर. SCR म्हणजे काय, S फॉर द सिलिकॉन, C फॉर द कंट्रोल्ड, R फॉर द रेक्टिफायर. सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. ह्या सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरवरतीच पूर्ण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तुमचा सब्जेक्ट पूर्णपणे त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. ओके, त्यानंतर आहे ते बायडायरेक्शनमध्ये येतं ते ट्रायॅक. ह्या ट्रायॅकमध्ये 2 SCR वापरलेले असतात, ते पण दोन्ही उलट्या बाजूने जोडलेले असतात एकमेकाला. मग SCR हा ऑलरेडी एक सिंगल डायरेक्शन झाला, बरोबर आहे, त्याच्या उलट्या बाजूने जोडला म्हणजे दुसऱ्या बाजूनं पण करंट फ्लो यायला तयार झाला, म्हणून ट्रायॅक जो आहे तो बायडायरेक्शनल झाला. समजतंय? मीन्स classification of thyristor is based on 2 types. There are 2 types. One is power control thyristor, second is triggering devices. In power control thyristor, it consists of those thyristor which are capable of controlling large power. The device used properly in this category are silicon control rectifier, which is also called as SCR. Second one is gate turn off SCR, which is also called as GTO. Then triac, and second type is triggering devices. The process of turning on power control devices is called as a triggering. The popularly used triggering devices are UJT, DIAC, SBS, SUS, etc. ओके, हे झालं पूर्णपणे थायरिस्टर फॅमिली. नाव लुकिंग टू द नेक्स्ट वन इज ॲप्लिकेशन्स ऑफ थायरिस्टर. आता थायरिस्टरचे ॲप्लिकेशन काय असतील, साधा सिम्पल क्वेश्चन आहे. जी पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसची पहिल्या स्लाईडमध्ये बघितलेली ॲप्लिकेशन आहेत तीच सिमिलर टू द ॲप्लिकेशन्स ऑफ थायरिस्टर. कारण पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस म्हणजे कुठले, थायरिस्टर फॅमिली. थायरिस्टर फॅमिलीचे जे ॲप्लिकेशन असणार आहेत तेच पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचे ॲप्लिकेशन असणार आहेत. त्यामुळं तेच ॲप्लिकेशन तुम्ही हे लिहिला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तरी देखील त्यांचे 1 बाय 1 आपण नाव वाचून बघूया. पहिला आहे तो टेम्परेचर कंट्रोलर्स, म्हणजे टेम्परेचर कमी जास्त करणं. सेकंड आहे ते लेवल कंट्रोलर्स. त्यानंतर आहे ते इंटेन्सिटी कंट्रोलर्स. फोर्थ स्पीड कंट्रोल ऑफ AC अँड DC मोटर्स. 5 फॅन रेग्युलेटर्स. त्यानंतर बॅटरी चार्जर्स, DC टू DC चॉपर्स, देन पॉवर इन्व्हर्टर्स, स्टॅटिक स्विचेस, सायक्लो कन्व्हर्टर्स, हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन. ह्या प्रत्येक ठिकाणी या थायरिस्टरचे ॲप्लिकेशन आहेत ते यूज केले जातात. म्हणजे ॲप्लिकेशन म्हणजे थायरिस्टर आहे तो ह्या प्रत्येक ठिकाणी यूज केला जातो.
पण if you are going to confuse between the application of thyristor and application of power electronics, then you have to write only the power applications of power electronics for the thyristor also. okay. म्हणजेच तुम्हाला जर दोन्ही लक्षात ठेवायला कन्फ्यूज होत असेल तर एक कुठलेही लक्षात ठेवा, एकाचे 5 किंवा 7 किंवा 10 आणि तेच प्रत्येक ठिकाणी लिहिला तरी चालेल. म्हणजेच ड्रायर, त्यानंतर लाईट डिमर, त्यानंतर एअरक्राफ्टसाठी पॉवर सप्लाय द्यायचा आहे ते, त्यानंतर आहे तो HVDC ट्रान्समिशन असेल, त्यानंतर फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, एअर कंडिशनिंग असेल, ही सगळे कॉमन ॲप्लिकेशन आहेत. हे कॉमन ॲप्लिकेशन सगळ्या डिव्हाइसला दिलेले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आता नेक्स्ट आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजेच सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर, as the name implies, here is silicon is used. So the silicon is nothing but a semiconductor. Remember, silicon is a semiconductor which is intrinsic or extrinsic? Intrinsic, because it is a pure form of semiconductor. Not impurity is added into the silicon. Okay, so it is not a extrinsic semiconductor. Extrinsic semiconductor are p-type semiconductor and n-type semiconductor. Intrinsic semiconductor are silicon and germanium. So here is silicon is used, so it is a pure form of semiconductor or intrinsic form of semiconductor. Second, controlled, then it is called as a controlled, means output can be controlled. And third, rectifier. Rectifier means it converts AC into the DC, means alternating current is converted into the direct current. Rectifier is a device which convert alternating current into the direct current. ओके. म्हणजे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर काय करणार आहे? सिलिकॉन वापरणार आहे. कशासाठी वापरणार आहे? ACचं DC करायसाठी. आणि जे ACचं DC तयार करणार, म्हणजे DCमध्ये रूपांतर केलं डायरेक्ट करंटमध्ये, तर ते कसं असणार आहे? कंट्रोल्ड असणार आहे. कंट्रोल्ड म्हणजेच काय? तर ते मला व्हॅरी करता येणार, चेंज करता येणार. आता तुम्ही रेक्टिफायर ऑलरेडी शिकलेला आहात. रेक्टिफायर काय करतो? ACचं DCमध्ये कन्व्हर्जन करतो. मात्र तिथं आपण डायोड वापरलेला असतो. डायोडला 2च पॉईंट असतात. पॉईंट म्हणजेच काय? तर 2च तुम्हाला त्याला हे दिलेलं असतात, टर्मिनल्स असतात. कुठला? ॲनोड आणि कॅथोड. ॲनोड आणि कॅथोड असल्यामुळं काय असतं, तर तुमचं जे आउटपुट असतं ते तुम्हाला व्हॅरी करता येत नाही, कंट्रोल्ड करता येत नाही. म्हणजेच डायोड नॉर्मल जो असतो त्याला म्हणायचं अनकंट्रोल्ड रेक्टिफायर्स. कारण ह्याचं आउटपुट ACचं DC येतं, पण ते स्टेबल असतं, ते आपल्याला चेंज करता येत नाही. मग SCRमध्ये काय आपल्याला दिलेलं आहे? चेंज कुणामुळे करता येतं हे? तर एक एक्स्ट्राचा टर्मिनल दिलेला आहे. ह्या टर्मिनलचं नाव काय? गेट. हा गेट डिसाईड करतोय की त्याचं आउटपुट DC जे आहे ते कितीपर्यंत व्हॅरी करायचं आहे किंवा किती आउटपुट आलं पाहिजे. मग हे डिसाईड करण्यासाठी त्याला 2 फॅक्टर दिलेले असतात. एक असतो तो कंडक्शन अँगल आणि दुसरा असतो तो फायरिंग अँगल. फायरिंग अँगल म्हणजेच काय? कधी SCR चालू करायचा. SCR म्हणजे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. आणखी तो किती पिरियडसाठी चालू ठेवायचा याला म्हणायचं कंडक्शन अँगल. ओके. सो ॲनोड टू कॅथोड हा जर करंटचा फ्लो राहिला तर त्याला म्हणायचं फॉरवर्ड बायस कंडिशन. जर कॅथोड करून ॲनोडला करंट फ्लो होत गेला तर त्याला म्हणायचं रिव्हर्स बायस कंडिशन. हा गेट हे एक तिसरं टर्मिनल आपण एक्स्ट्राचं यूज केलं. डायोडमध्ये हे तिसरं टर्मिनल नव्हतं, त्यामुळे त्याला म्हणायचं अनकंट्रोल रेक्टिफायर. याला म्हणायचं कंट्रोल रेक्टिफायर. कंट्रोल रेक्टिफायरमध्ये आउटपुट व्हॅरी होतं, आउटपुट चेंज होतं, कारण गेट्सला फायरिंग अँगल आणखी कंडक्शन अँगल असतं, तसं डायोडला नसतं, त्यामुळे डायोडचं आउटपुट हे व्हॅरी होत नाही. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे SCR is one of the oldest type of solid state power devices. It was invented in 1957. SCR have the highest power handling capacity of all the power semiconductor devices.
दे हॅव 4 लेयर्स. आता डायग्रॅम नंबर 2 बघा, बेसिक स्ट्रक्चर ऑफ SCR जे लिहिलेलं आहे ती, त्याच्यामध्ये 4 लेयर आहेत. कुठल्या कुठल्या? P1 नाव आहे, N1 आहे, P2 आहे, N2 आहे. P1 म्हणजे काय? तर P1 जे आहे ते P टाईप, N1 आहे ते N टाईप, P2 आहे ते सेकंड टाईप P, त्यानंतर N2 आहे ते सेकंड ऑफ द N. असं जे आहेत ते सगळे यूज केलेले आहेत सेमीकंडक्टर्स, त्यामुळे याला 4 लेयर म्हणलेले आहेत. देन देअर इज 3 जंक्शन्स, 3 जंक्शन. जंक्शन म्हणजे काय? तर आपण म्हणत नाही का मिरज जंक्शन. मिरज जंक्शन म्हणजे काय? तर तिथं सगळ्या रेल्वे ज्या आहेत त्या तिथं एकत्रित येतात, म्हणून त्याला जंक्शन म्हटलं जातं. तसंच P1 आणि N1 जिथं एकत्र येतो त्याला म्हणायचं जंक्शन J1. N1 आणि P2 जिथं एकत्र येतो त्याला म्हणायचं जंक्शन J2. P2 आणि N2 जसं जिथं एकत्र येतो त्याला म्हणायचं J3. म्हणजे टोटल जंक्शन किती आहेत? 3. टोटल लेअर किती आहेत? 4. टोटल टर्मिनल किती आहेत? 3. मग टोटल टर्मिनल कुठले कुठले? 3. ॲनोड, कॅथोड आणि गेट. जंक्शन कुठले कुठले? 3. J1, J2 आणि J3. आणि लेअर कुठल्या कुठल्या? 4. P1, N1, P2 अँड N2. ओके. SCR is a device that can be turned on by the controlled terminal, which is called as a gate. But once it is turned on, gate loses its control over it. म्हणजे गेट हा कंट्रोल टर्मिनल आहे. हा कशासाठी यूज केलेला आहे? की SCRला चालू करायसाठी, फायरिंग अँगल द्यायसाठी, कंडक्शन अँगल द्यायसाठी. हे कंडक्शन अँगल, फायरिंग अँगलची डेफिनेशन आपण पुढं बघणार आहोत. ओके. म्हणजे हा एकदा चालू केला की ह्या गेटचा त्याच्याशी काहीही काडीमात्र संबंध राहत नाही. कुणाशी? SCRशी. एकदा SCR सुरू झाला की, म्हणजे गेट हा टर्मिनल SCR स्टार्ट करायसाठी फक्त यूज केला जातो. SCR बंद करायसाठी गेटचा उपयोग होत नाही. ओके. देन there is a construction of SCR. We have already discussed about that. Forward bias condition, if the current flows from the anode to cathode, if the current flows from the cathode to anode, then it is called as a reverse bias condition. तर एक साधा ओव्हरलॅप टाकूया आपण आजच्या डिस्कशनमध्ये काय काय बघितलं ते. तर या डिस्कशनमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं ते ॲप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. यामध्ये व्हेरियस ॲप्लिकेशन्स आहेत. हीट कंट्रोल असेल, इलेक्ट्रिक व्हेकल असेल, देन HVDC सिस्टीम, लाईट डिमर्स, फ्लॅशर्स, वॉशिंग मशीन्स, एअर कंडिशनिंग्स, ड्रायर्स, ओके, ACs एक्सेट्रास. त्यानंतर बघितले पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस. पॉवर कोण तयार करणार, एवढे लार्ज आहे ती. त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं शिकायचं आहे ते म्हणजे थायरिस्टर. थायरिस्टरमध्ये देखील महत्त्वाचा म्हणजे SCR, ते बघितलं. त्यानंतर नेक्स्ट बघितलं की याची नीड का आहे हाय पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेसची. ही हाय ॲप्लिकेशन रन करायची म्हटल्यानंतर हाय पॉवर तयार करावी लागणार, म्हणून याची गरज भासलेली आहे. मग यांची रिक्वायरमेंट काय असणार या पॉवर डिव्हायसेसची? तर यांना लार्ज पॉवर हँडल करता आली पाहिजे, लार्ज करंट हँडल करता आला पाहिजे, लार्ज व्होल्टेज हँडल करता आला पाहिजे, ती आहे. त्यानंतर बघितलं की थायरिस्टर फॅमिलीचे क्लासिफिकेशन. थायरिस्टर फॅमिलीचे क्लासिफिकेशन आहेत ते 2 आहेत मेजरली. एक आहे तो पॉवर कंट्रोल थायरिस्टर, दुसरा आहे तो ट्रिगरिंग डिव्हायसेस. ट्रिगरिंग फक्त चालू करायसाठी वापरले जातात, त्या ॲक्च्युअलीमध्ये पॉवर जनरेट करत नाहीत. देन पॉवर कंट्रोल थायरिस्टर आहेत ते ॲक्च्युअली पॉवर जनरेट करतात. त्याच्यामध्ये पुन्हा 2 टाईप आहेत. एक आहे ते युनिडायरेक्शनल, दुसरं आहे ते बायडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल आहे त्याच्यामध्ये SCR येतं, ज्याच्यामध्ये एकाच दिशेने करंट फ्लो होतो. बायडायरेक्शनलमध्ये कोण येतं? ट्रायॅक येतं, कारण ट्रायॅकमध्ये 2 SCR वापरलेले असतात, म्हणून याच्या दोन्ही साईडनं करंट फ्लो होतो. त्यानंतर बघितलं ॲप्लिकेशन्स ऑफ थायरिस्टर. तुम्ही सिमिलर जरी लक्षात ठेवला म्हणजे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेससाठी जे होते ते ॲप्लिकेशन तेच सेम आहेत थायरिस्टरचे. आणि शेवटचा पॉईंट बघितला तो सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा. सिलिकॉन यूज केलेला असतो. कंट्रोल्ड म्हणले कारण आउटपुट आहे ते व्हॅरी करता येतं, कंट्रोल करता येतं. आणि रेक्टिफायर म्हणले कारण ACचं DC करतं. याच्यामध्ये 3 टर्मिनल असतात, ॲनोड, कॅथोड आणि गेट. त्यानंतर याच्यामध्ये 3 जंक्शन्स असतात, J1, J2, J3. त्यानंतर याच्यामध्ये 4 लेयर्स असतात, P1, N1, P2, N2. ओके. जर करंट ॲनोड टू कॅथोड फ्लो झाला तर त्याला म्हणायचं फॉरवर्ड बायस. जर करंट कॅथोड टू ॲनोड झाला तर त्याला म्हणायचं रिव्हर्स बायस. ओके. आणि याचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ SCR काय असेल? तर इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ SCR, इट इज अ लॅचिंग टाईम डिव्हाइस,
it can handle very large power, it is current control device, and voltage drop is very low. That's all for the today's session. Now here is the end of today's session. We will conclude here. In the next lecture, we will discuss about the next point, that is VI characteristic of SCR, and we will discuss about the SCR mounting and cooling techniques, as well as some of the types of thyristor. That's all for the today's session. Thanks for the watching.